एकदम सुटसुटीत मोकळा लग्नाच्या पंक्तीत असतो असा हा मसाले भात आपण तयार केलेला आहे। त्यासाठी मी नॉनस्टिक कुकरमध्ये 2 चमचे तेल घेऊन आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, चक्रीय फूल, काळी मिरी, जिरे आणि मोहरी आपण हे छान असे फुलल्यावर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत आणि एखाद मिनिट आपण आलं लसणाचा कच्चेपणा जाऊस्तवर आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्येच आपण बारीक कट केलेला कांदा एक 5 मिनिटं आपण हा कांदा शिजवून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत। आपला कांदा परतला की त्याच्यामध्येच मी टोमॅटो आणि काही भाज्या टाकून घेणार आहे। भाज्यांमध्ये फ्लावर, शिमला मिरची, ओला वाटाणा आणि बटाटा टाकून आपण एक 5 मिनिटं ह्या भाज्या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत। भाज्यांना असलेला उग्रट वास परतल्यामुळे निघून जातो, त्याच्यामुळे आपण एक 5 मिनिटं या भाज्या परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून आपण या भाज्यांमध्ये हे मसाले एकजीव करून घेणार आहोत। भाज्यांना देखील पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे भाज्यांमध्ये आपण 5 मिनिटं परतल्यानंतर त्यातला पाण्याचा अंश देखील कमी होऊन जातो। आणि आता आपण ह्याच्यामध्येच 2 चमचे मी घट्टसर असं दही टाकून पुन्हा एक 5 मिनिटं परतून घेतलेले आहे। आता मी इथं बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। हा मी न भिजवता फक्त 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो लगेचच मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण भाज्यांमध्ये तांदूळ एकजीव करून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकजीव करून आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। गॅसची फ्लेम मी हाय करूनच झाकण लावून आपण गॅसची फ्लेम हाय करून एकच शिट्टी काढून घेणार आहोत। 1 शिट्टी झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकर थंड करायचा। तुम्ही पाहू शकता छान असा आपला लग्नाच्या पंक्तीतला हा मसाले भात तयार झालेला आहे, एकदम मोकळा सुटसुटीत।